रॅशनल नंबर म्हणजे काय त्याचा आपण आज अभ्यास करून घेणार आहोत, ज्यांना आपण परिमेय संख्या असे सुद्धा म्हणतो. रॅशनल नंबर जाणून घेण्याच्या आधी आपल्याला एक नंबर आणखी जाणून घ्यायचा आहे, ते म्हणजे पूर्णांक संख्या, इंटिजर्स. इंटिजर्स मीन्स व्हॉट? अशा संख्यांचा समूह ज्या संख्यांमध्ये धनसंख्या येतात. ह्या सगळ्या धनसंख्या आपल्याला माहित आहे. इथून तुम्हाला पुढे दिसत असेल या साईडच्या ज्या चाललेल्या आहेत त्या ऋण संख्या आहेत, आणि हा दिसत आहे ते शून्य. तर सर्व धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्यांचा समूह म्हणजेच परिमेय संख्या होय. पूर्णांक संख्या होय, इंटिजर्स होय. कोणत्या संख्या? धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्यांचा समूह म्हणजेच पूर्णांक संख्या होय. त्यालाच आपण इंटिजर्स असे म्हणतो. ते इंटिजर्स आहेत. तर यामध्ये बघा, या 1 पासून पुढे ज्या नंबर्स दिलेले आहे, समोर समोर जे चाललेले आहे, यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हटलेलं होतं. शून्यापासून जर पुढे वाढत नेला आपण शून्यापासून, तर यांना आपण पूर्ण संख्या असं म्हटलेलं होतं. 1 पासून सुरू होणारे नैसर्गिक संख्या, शून्यापासून सुरू होणाऱ्या सर्व या पूर्ण संख्या, ज्याला आपण होल नंबर्स म्हटलेला आहे, आणि ज्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स पण ऍड झाले त्याला आपण म्हटलेला इंटिजर्स. तर इंटिजरमध्ये काय ऍड होत आहे? निगेटिव्ह नंबर्स ऍड होत आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या, शून्यापासून सुरू होणाऱ्या पूर्ण संख्या आणि निगेटिव्ह नंबर्स ऍड झाल्याबरोबर त्याला आपण कोणत्या संख्या म्हटलेला आहे? पूर्णांक संख्या असं म्हटलेलं आहे. तर पूर्णांक संख्या आपल्याला समजली असेल तर आता आपल्याला परिमेय संख्या समजायला म्हणजे रॅशनल नंबर समजायला सोपं जाईल. ओके. अशा संख्या ज्या संख्या m/n च्या रूपामध्ये लिहिता येतात त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. ओके. m/n. भाऊ, यम आणि n काही ठेका घेतलेला नाही आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनानं कोणतेही नंबर लिहू शकता. तुम्हाला वाटत असेल a/b लिहायचा आहे तर तुम्ही a/b लिहा. कोणाचं जास्त प्रेम असेल p/q वर तर p/q असंही लिहू शकतो. a/b म्हणा, m/n म्हणा किंवा p/q म्हणा, कोणत्याही फॉर्मॅट मध्ये असेल, फक्त अंश आणि छेद असला पाहिजे. त्या संख्या परिमेय संख्या होय. ज्यामध्ये जर आपण m/n चा जर विचार केला तर यामध्ये m आणि n हे दोन्ही काय असले पाहिजे? इंटिजर्स असले पाहिजे. म्हणजेच m आणि n हे पूर्णांक संख्या असल्या पाहिजे. कोणत्या संख्या असल्या पाहिजे? पूर्णांक संख्या असल्या पाहिजे. म्हणजे एक तर त्या सगळ्या धनसंख्या असल्या पाहिजे, किंवा 1 ऋण 1 धन अशी असली पाहिजे, किंवा शून्य सुद्धा असली तरी चालेल. फक्त आणखी एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे की हा जो n आहे जो छेदामध्ये आहे तर ती शून्योत्तर संख्या असली पाहिजे. शून्योत्तर, शून्य सोडून दुसरी कोणतीही पूर्णांक संख्या चालेल. ओके. n ही संख्या ही पूर्णांक संख्या शून्य असता कामा नये. फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरणार्थ इथून आता एक्झाम्पल चालू करू आपण. 2/5 ही परिमेय संख्या आहे. का? कारण इथे ही संख्या m/n किंवा तुम्ही म्हणाल a/b किंवा तुम्ही म्हणू शकता p/q च्या रूपामध्ये मांडलेली आहे. आणि इथे m हा 2 आहे आणि n ही 5 ही संख्या आहे. m ही पूर्णांक संख्या आहे आणि n ही सुद्धा पूर्णांक संख्या, म्हणजे 2 ही पूर्णांक संख्या आणि 5 ही सुद्धा कशी आहे? पूर्णांक संख्या आहे. आणि म्हणून 2/5 ही पूर्णांक ही परिमेय संख्या आहे. आणखी एक्झाम्पल सांगायचं झाल्यास आपण लिहू शकतो 4/8 ही सुद्धा कोणती संख्या आहे? परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे, कारण ही सुद्धा m/n च्या रूपामध्ये आपण लिहिलेली आहे. जेव्हा की m पूर्णांक संख्या आणि n सुद्धा पूर्णांक संख्याच आहे. फॉर एक्झाम्पल -3/7. सो -3 ही सुद्धा इंटिजर आहे आणि 7 हे सुद्धा काय आहे? इंटिजर आहे.
म्हणजे हे यम छेद यांच्या रूपामध्ये आहे आणि यम छेद यांच्या रूपामध्ये आहे म्हणून हे कोणत्या प्रकारचे नंबर झाले, हे रॅशनल नंबर झाले. जर आपण म्हटलं असेल, नुसतं लिहिलं असेल आपण 5, तर 5 ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. हे सुद्धा रॅशनल नंबर आहे. का? कारण 5 ला आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये लिहिता येते म्हणून इक्वल टूचं साईन देतो. 5/1 लिहू शकतो आपण. 5 ला आपण 5/1 लिहू शकतो. का? कारण कोणत्याही संख्येचा छेद हा 1 असतो हे आपल्याला माहित आहे. 1 ने जर 5 ला भागलं तर आपल्याला आन्सर किती मिळते, 5च मिळते. म्हणजे यम छेद यांच्या रूपामध्ये आपण लिहिलं भाऊ, किंवा आपण म्हणू शकतो पी छेद क्यूच्या रूपामध्ये आपण लिहिलेलं आहे. आणि म्हणून 5 ही सुद्धा कोणती संख्या झालेली आहे, परिमेय संख्या झालेली आहे, रॅशनल नंबर झालेला आहे. 5 लाच आपण काय लिहू शकतो, 10/2 लिहू शकतो ना. म्हणजे 2 ने जर 10 ला भाग घेतला तर उत्तर किती मिळेल, 5 मिळेल. म्हणजे 2 ने जर 10 ला डिवाइड केला तर आन्सर 5 मिळते. आणि म्हणून 5 ला आपण 10/2 असं सुद्धा लिहू शकतो. आणि यामुळे ही सुद्धा कोणती संख्या झालेली आहे, परिमेय संख्या झालेली आहे. तर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे. हा टेबल आता आपल्याला कम्प्लीट करायचा, टिक करून किंवा क्रॉस करून. जसं दिलेलं आहे -3, तर -3 ही काही नैसर्गिक संख्या नाही आहे. कारण -3 हे इथून बघितलं आपण 1 पासून सुरू होणाऱ्या सगळ्या धनसंख्या या नैसर्गिक संख्या आहे म्हणून -3 त्यामध्ये येणार नाही. पूर्णांक संख्या आहे का, तो हो पूर्णांक संख्या आहे. कारण पूर्णांक संख्यांच्या समूहामध्ये 0 येते. ओके, म्हणून पूर्णांक संख्या आहे. परिमेय संख्या आहे का, हो, तर परिमेय संख्या आहे. का परिमेय संख्या आहे, कारण -3 ला मी -3/1 असं लिहू शकतो. दुसरा आहे 5/8. तर 5/8 ही नैसर्गिक संख्या होणार नाही, कारण नैसर्गिक संख्याची सुरुवातच 1, 2, 3 अशा प्रकारची असते. पूर्णांक संख्या आहे का, तर बिलकुल नाही. पूर्णांक संख्यांमध्ये सुद्धा अंश आणि छेदातल्या रूपातील संख्या राहत नाही. आणि परिमेय संख्या आहे, तर हो, कारण हे अंश आणि छेदाच्या रूपात आहे, जेव्हा की अंश आणि छेद हे दोन्ही पूर्णांक संख्या आहे. 0 नैसर्गिक संख्या नाही आहे, कारण नैसर्गिक संख्येची सुरुवातच 1 पासून होते. पूर्णांक संख्या आहे का, तो हो, कारण पूर्णांक संख्यांमध्ये 0चा समावेश होतो. आणि 0 ही परिमेय संख्या आहे, कारण 0ला आपण 0/1, 0/2 असं लिहू शकतो. तर 1 नंबर मी देतो आहे, ते तुम्हाला होमवर्कसाठी. फॉर एक्झाम्पल -9. ओके, तर -9 ही परिमेय संख्या नैसर्गिक संख्या आहे का, पूर्णांक संख्या आहे की परिमेय संख्या आहे, हे टिक करून तुम्हाला मला कमेंट्स बॉक्समध्ये सेंड करायचं आहे. तर या ठिकाणी आपण रॅशनल नंबर्स म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. अशा संख्या ज्या संख्या यम छेद यांच्या रूपामध्ये लिहिता येतात, जेव्हा यम आणि यन म्हणजे अंश आणि छेद ह्या दोन्हीही पूर्णांक संख्या असल्या पाहिजे, म्हणजेच ते इंटिजर्स असले पाहिजे. पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर अशा संख्यांचा समूह ज्यामध्ये धनसंख्या आहेत, ऋणसंख्या आहेत म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आहे आणि 0 आहे, त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. तर हे पूर्णांक संख्या असली पाहिजे. फक्त काळजी अशी घ्यायची आहे की यामध्ये जो यन आहे हा शून्योत्तर संख्या असली पाहिजे, म्हणजे 0 सोडून दुसरी कोणतीही संख्या असली तरी चालेल. ओके, तर अशा प्रकारे आज आपण रॅशनल नंबरचा अभ्यास करून घेतलेला आहे. याच ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद.